नमस्कार. झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे. आपण पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सांजा चौक, सांजा, औसा व वाघोली अशा अनेक गावाकडे जाणारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याअंतर्गत येणारा रोड खिळखिळा झालेला आणि खिळखिळ्या रोडमुळे अनेक प्रवास करणारे लोक जनता अस्थिव्यंग तज्ज्ञांकडे रांगा लावताना दिसत आहेत. अनेकांचे मणके खिळखिळे झालेले आहेत, दबलेले आहेत, एकमेकावर आळे घासून झिजले आहेत. यांची सुरुवात इंदिरानगर दूरसंचार विभाग व SBI शाखेच्या समोरून होते, तर या ठिकाणावरून माणसाची हाडे मोकळी होण्यास सुरुवात होते. संपूर्ण रस्ता खराब असून याचा परिचय परत सबस्टेशन व भवानी चौक ते सांजा गावापर्यंत पूर्ण हाडे मोकळी होताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे हा मार्ग सतत रहदारीचा असून या मार्गावर शाळेसाठी येणारी वाहने देखील कमी नाही. तसेच या मार्गावर नावाजलेली प्रसूती केंद्र व अक्षय हॉस्पिटल, कटारिया हॉस्पिटल, कोलावर हॉस्पिटल इत्यादी अनेक डॉक्टरांचे हॉस्पिटल आहेत. याकडेही लोकांचा येण्या जाण्याचा ओढा असतो. या दवाखाने आहेत, परंतु उस्मानाबाद धाराशिव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आंधळेपणाच्या भूमिकेमुळे सदर परिसरातील जनतेवर हाडे मोकळी करून घेण्याची वेळ आलेली आहे. शहरात जावे तर नगरपालिकेचा आंधळेपणा, मुळे रस्ते खराब, बाहेर पडावे तर सार्वजनिक बांधकाम विभागाचा आंधळेपणाच्या भूमिकेमुळे या रस्त्यातील शहरातील रस्त्यांना व बाहेरील रस्त्यांना वाली मिळेना झालेला आहे. आणि एवढी कामे केली म्हणून बॅनरबाजी मग्न असणारे लोक ही याकडे लक्ष देतील का? जनतेच्या दवाखान्याचा खर्च वाचवतील का? व लोकप्रतिनिधी डोळेझाटपणा बंद करतील का? असा प्रश्न निर्माण होत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद धाराशिव. आपल्या हक्काचे झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.